नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. विनय पोतर बोलतोय. तुमच्याशी बोलताना मला बरेचसे इतर काही महत्त्वाचे असे टॉपिक सुचतात आणि त्या दृष्टीने काहीतरी आपल्या विचारांचं आदानप्रदान व्हावं असं वाटतं मला. आजचा विषय आहे तो महाकुंभ आणि महाकुंभाच्या निमित्ताने काय. भारतामधला हा अत्यंत महत्त्वाचा असा आजकालचा इव्हेंट झालाय. तो इव्हेंटचा अर्थ असा की आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोणताही उत्सव झाला नाहीये जो महाकुंभ 2025चा झालाय. इफ आय गो बॅक, एक छोटंसं गीत मला आठवलं. जय देश भारत भारती, गंगा जमुना गोदावरी, भरदे सुखों की घागरी, ये पर्व उत्सव का महा, जय देश भारत भारती. आज महाकुंभ 2025च्या दृष्टीने भारतामध्ये प्रयागराजमध्ये जो मोठा सोहळा चालला आहे तो अत्यंत वंदनीय असा आहे. हिंदू धर्मातला हा महत्त्वाचा आणि अतिशय मोठा असा सोहळा. आजकालच्या भाषेमध्ये सांगायला ते गेट टुगेदर. अर्थातच त्याची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरीने त्यामधनं अमृत काढलं आणि अमृत जेव्हा गरुड पक्षी घेऊन जात होता त्यातले 4 थेंब आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणी पडले. उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज. दर 12 वर्षांनी कुंभ होतो आणि 144 वर्षानंतर महाकुंभ होतो जो आपण आता सर्वजण विटनेस करत आहोत. महाकुंभामध्ये काय केलं जातं? अर्थातच शाही स्नान हे महत्त्वाचं आहे. जिथे नागासाधू येतात आणि नागासाधू त्यांची स्वतःची हत्यारं म्हणजे दंडूक, चिमटा, दंडा हे सगळे घेऊन येतात. नागासाधूचं महत्त्व सगळ्यांनी सांगितलंच आहे, त्याविषयी मी जास्त बोलत नाही आहे. पण एक अत्यंत दुर्मिळ असा तो क्षण अनुभवण्याकरता आपण निश्चितच महाकुंभामध्ये जावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यातून काहीतरी शिकावं की माणसानं प्रबळ आणि शक्तिशाली कसं बनलं पाहिजे. महाकुंभ हे निमित्त असं म्हटलं मी कारण महाकुंभाच्या निमित्ताने जवळजवळ 40 कोटी जनता अपेक्षित आहे तिथं दर्शनाकरता, स्नानाकरता, दानधर्म, पुण्य मिळवण्याकरता. अर्थात डुबकी मारून पाप नष्ट होत नाही, परंतु डुबकी मारून एक अनुभव येतो की हे गंगा, आम्हाला आमचं पुढचं जीवन सुंदर आणि स्वच्छ निरामय कसं करता येईल याविषयी आम्हाला मार्गदर्शन कर. हा महाकुंभचा मोठा असा संदेश आहे. महाकुंभाच्या निमित्ताने समाजातील सगळे स्तर एकत्र येतात, गरीब आणि श्रीमंत. त्यामुळे सामाजिक दरी देखील कमी होते आणि महाकुंभामध्ये असलेलं आध्यात्मिक महत्त्व, माणूस माणसाला ओळखायला लागतो, माणूस ओळखतो, हे महत्त्वाचं आहे. ईश्वराच्या दृष्टीने त्याचं पहिलं पाऊल हे महाकुंभाच्या एकंदरीत मेळाव्यात नव्हतं. आणि थोडा कमर्शियल विचार केला तर महाकुंभ हा एक मोठा आर्थिक इव्हेंटही आहे. भारतामध्ये एवढ्या मोठ्या घडामोडी घडल्या त्या निमित्ताने. मग ते तुमचं ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट, सुबत्ता हे सगळं काही वाढलं या इव्हेंटमुळे. आणि मला त्याचं महत्त्व एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून वेगळं वाटतं. अर्थातच महाकुंभाची आध्यात्मिक पातळी अतिशय वरच्या दर्जाची आहे. पारमार्थिक लाभ घेण्याकरता आपण सर्वांनी तिथे जावं ही माझी एक छोटीशी विनंती आहे. महाकुंभामुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये, आर्थिक स्थितीमध्ये हा मोठा फरक पडेल. अर्थात गंगेमधलं स्नान, गंगा, जमुना आणि सरस्वती यांचा तिघांचा संगम हा जिथे झाला आहे ते महाकुंभ, ते प्रयागराज एक पवित्र भूमी आहे. थोडक्या काळामध्ये एक अस्थायी स्वरूपातली नगरी तिथे बसवली गेली आहे आणि जवळजवळ 1.5 लाखाच्यावरती तंबू, 1.5 लाखाच्यावरती शौचालय आणि भंडारा आणि तुम्हाला प्रसाद देण्याकरता असलेली स्वयंपाकगृह ही आपल्या राज्य सरकारने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने स्थापित केली आहेत. मला वाटतं एवढी सोय, एवढी स्वच्छता ही आपल्याला किंबहुना कोविडनंतर प्रथमच दिसली असेल. आणि एवढं करून कोविडसारखा रोग तिथे नाही आहे किंवा महामारी नाही आहे, ही आणखीन वैशिष्ट्य आहे त्या पुण्याचं, त्या गंगेचं. ओम गंगाय नमः. तुम्हा सर्वांना एक सांगावंसं वाटतं की मनामध्ये उचित असे विचार घेऊन जावं
आपली पापं आपोआप धुतली जातील आणि पुण्यकरता आपली वाटचाल होईल. महाकुंभ 2025 आपल्याला हाच संदेश देतोय. तेव्हा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. नमस्कार. विनायक.